तुम्ही म्हणालात सायलेंट किलर म्हणजे असं काम आतून ते शरीराला पोखरतं, ते तसं का तुम्ही म्हणता? तर ब्लड प्रेशर ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला ते वेगवेगळ्या व्हायटल ऑर्गन्सवरती त्याचा परिणाम होतो. 5 व्हायटल ऑर्गन्स आहेत: किडनी, हार्ट, लंग्स, ब्रेन, आणखीन लिव्हर. तर त्याच्यामध्ये किडनी, हार्ट आणि ब्रेन आणि आईज ह्याच्यावरती त्याचे फार वाईट परिणाम होतात ब्लड प्रेशरचे, कारण ते सहन करू शकत नाही ते ब्लड प्रेशर. त्याच्यासाठी जे कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ते वापरतात त्याच्यामुळे ते फेल्युअर व्हायला लागतात त्यांचं. म्हणून याला आणि ज्या वेळेला फेल्युअर व्हायला लागतात त्यावेळेला ते टू लेट झालेलं. इट इज टू लेट ॲट दॅट टाइम टू रेकग्नाइज अँड ट्रीट इट. म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. नाही, पण आपण हल्ली बघतो की अगदी 25 आणि 30शीत पण त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं मुलांचं. हो. आणि त्यांना त्याचं म्हणजे साधारण माहितीच नसतं त्यांना. तर मग ब्लड प्रेशर वाढायच्या आधीचे जे काही का वाढतं अशा तरुण वयांमध्ये सुद्धा मुलांचं, त्याची काही कारणं आहेत का? त्याची खूप कारणं आहेत. ब्लड प्रेशर का वाढतं आणि हल्ली का जास्ती वाढायला लागलेलं आहे ह्याची खूप कारणं आहेत. ह्याचं कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये जे फरक पडले गेल्या 100 वर्षात, 150 वर्षापासून, म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशनपासून आपल्याला सुरू झालं. जवळजवळ 1900 पासून तुम्ही म्हणा, 1900च्या लिटल बिट अर्लियर, त्याच्यापेक्षा थोडंसं अर्लियर खेडेगावातून शहराकडे लोक यायला लागले. फॅक्टऱ्या सगळीकडे चालू झाल्या. आणखीन त्यानंतर अशा ट्रान्सपोर्टेशन मीन्स वाढल्यामुळे जिकडे तिकडचं फूड अवेलेबल व्हायला लागलं. लोक बाहेर जास्ती जेवायला लागले. प्रोसेस फूड निर्माण झालं. आणखीन त्यानंतर टेन्शन्स वाढत गेली. लोकांना डिस्प्लेस झाले लोक आपापल्या ओरिजिनल सराउंडिंगपेक्षा. आणखीन स्ट्रेस वाढायला लागला. लोक उशिरा झोपायला लागले. सिनेमे सुरू झाले. बाहेर लोक जायला लागले. आणखीन संबंध आमूलाग्र लोकांच्या जीवनशैलीमध्ये फरक पडला. आणि त्यानंतर एक फार महत्त्वाची गोष्ट झाली, ट्रान्झिशन. 1990, 80 किंवा 70मध्ये म्हणा, टेलिव्हिजन सुरू झाला. टेलिव्हिजन सुरू झाल्यानंतर संबंध जगभरचं लोकांना दिसायला लागलं. त्यानंतर लोकांची हाव वाढायला लागली की मला ते पण पाहिजे, मला हे पण पाहिजे. मग त्याच्यासाठी जास्ती काम करायला पाहिजे. मग जास्ती काम करायला पाहिजे तर मग जास्ती त्रास घ्यायला पाहिजे. मग रात्रंदिवस लोक काम करायला लागले. आणखीन हे सगळं होत 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 एवढा स्ट्रेस लोकांचा वाढला. फूड्स हॅबिट्स बदलल्या, लाईफस्टाईल सगळीच बदलली. त्याच्यामुळे हे प्रमाण वाढलं आणि अजून वाढतं आहे. त्यामुळे आणि ते पूर्वी 50-60च्या पुढे होत होतं, ते आता लवकर व्हायला लागलेले आहेत. मला असं वाटतं जवळजवळ 50% हे पॉप्युलेशनला ब्लड प्रेशरचा त्रास असतो. त्यांना माहीत असेल किंवा नाही, पण तो असतो. बरोबर. तर एकदा ब्लड प्रेशर असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे डॉक्टर गोळ्या लिहून देतात. आणि मग असा समज आहे की एकदा गोळ्या आपल्याला लागल्या की ब्लड प्रेशर आयुष्यासाठी कायमचं चिकटलं. तर असं आहे का? हे ॲब्सोल्युटली नॉट ट्रू आहे. आणखीन ते ॲक्च्युली संबंध इव्हन मेडिकल कम्युनिटीला पण वाटत होतं की हे खरं आहे. म्हणून त्याचं नाव त्यांनी इसेन्शियल हायपरटेन्शन ठेवलं होतं. म्हणजे हे आपल्याला त्याचं कॉज माहिती नाही आणि हे व्हायलाच पाहिजे म्हणून त्याचं नाव इसेन्शियल हायपरटेन्शन ठेवलं. पण त्यानंतर ते नाव बदलून त्यांनी प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन असं नाव ठेवलं. म्हणजे प्रायमरी हायपरटेन्शन की ज्याच्यामध्ये प्रिव्हियसली इट वॉज, म्हणजे पूर्वी असं वाटत होतं की ह्याला कॉज माहिती नाही आहे, त्याचंही आता कॉज कळून चुकलेलं आहे. पण सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे जे काही ऑर्गनच्या फेल्युअरमुळे झालेलं आहे किंवा काही रिझनमुळे झालेलं आहे ते फक्त 5 ते 10% लोकांना असतं. बाकी प्रायमरी हायपरटेन्शन मेजॉरिटी लोक म्हणजे 95% लोकांना प्रायमरी हायपरटेन्शन असतं. आता सेकंडरी हायपरटेन्शनमध्ये एक भाग इन्क्लूड केलेला होता, त्याचं नाव ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. तो भाग पण मी हल्ली प्रायमरीमध्येच धरतो, कारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया जे प्रायमरीची जी कॉजेस आहेत त्याचमुळे तो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया होतो. म्हणजे काय, जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके.
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला आपण घोरतो, त्यावेळेला आपला श्वास अडकतो. मिनिटाला इवन काही वेळा तो अडकू शकतो. त्याच्यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशन खाली जातं. आणखीन त्याचा वेगळ्या शरीरावरच्या बऱ्याच अवयवांच्यावरती वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. आणखीन तो एक फार मोठा प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ हाय ब्लड प्रेशर आहे आज जगामध्ये. आणखीन शेकडो लोकांना हे कळत नाही की स्लीप ॲपनिया म्हणजे आपण घोरणं ॲबनॉर्मल आहे आणि त्याचा किती वाईट परिणाम होतो हे लोकांना अजून कळत नाही आहे. आणखीन ते पहिल्यांदा लोकांनी जर लक्ष दिलं त्याच्याकडे तर कितीतरी टक्के लोक म्हणजे 20 ते 25% ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे एवढ्या प्रमाणातल्या लोकांचं ब्लड प्रेशर नुसत्या त्या घोरण्याचा कंट्रोल करून पण ब्लड प्रेशर बरं होऊ शकेल आणि गोळ्या टळतील. इवन डॉक्टर्स पण इन्व्हेस्टिगेट करत नाहीत की तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे का नाही आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया इवन मेजॉरिटी ऑफ द डॉक्टर्स पण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत की पहिला ते बघा. जर एखाद्याचं वजन जर वाढलेलं असेल तर त्याला जास्ती चान्स असतो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असण्याचा. तर जर एखादा माणूस कुठल्याही डॉक्टरकडे गेला आणि त्याचं जर वजन जास्ती असेल किंवा इवन ॲज अ रुटीन ही शुड आस्क डू यू स्नोअर. आणि जर तो म्हटला की स्नोअर त्याला माहिती नसतं, त्याच्या मिसेसला विचारायला पाहिजे की तो स्नोअर करतो का नाही ते. पण तो जर माणूस स्नोअर करत असेल तर पहिली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे स्लीप स्टडी करणे. आणि कारण प्रिव्हेंटेबल कॉजेस जे आहेत ना ते पहिल्यांदा टॅकल करायला पाहिजेत. आणि तर ते जर केलं तर त्याला डेफिनेट ट्रीटमेंट आहे की त्याला CPAP मशीन म्हणतात. ते लावल्याबरोबर इन्स्टंटली ते नाहीसं होतं. आणखीन मी स्वतः 1998 मला कळलं की मला स्लीप ॲपनिया आहे म्हणून. त्यावेळेला मी CPAP मशीन वापरायचा प्रयत्न केला पण द मशीन्स वेअर नॉट दॅट ॲडव्हान्स नव्हते मशीन ते. खूप आवाज व्हायचा त्याचा. आणखीन शिवाय त्याचा फिट करेक्ट नव्हता. त्यामुळे ते पूर्वी मास्क घालून झोपायला लागायचं. तर ते बाय 2016 म्हणजे 2012 मी जॉब सोडला त्यावेळेला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया वॉज वन ऑफ द मेजर रिझन्स वाय आय हॅड टू क्विट. पण तेव्हा तुमचं वजन जास्त होतं का? तेव्हा माझं वजनही जास्ती होतं. तर माझं 180 पाऊंड वजन होतं त्यावेळेला. आणखीन मला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया होता. आणखीन तेव्हा मला डे टाईम स्लीपीनेस व्हायला लागला. म्हणजे दिवसा झोप यायला लागली. आणखीन दुपारचे काही खाल्लं तरी झोप येत होती. आणखीन कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. आणखीन ब्लड प्रेशर वाढायला लागलं म्हणजे होतं. घोरण्यामुळे ती जीभ मागे पडल्यामुळे ऑक्सिजनचा सप्लाय कमी व्हायचा करेक्ट. ब्रेनला आणि आपल्या सगळ्या ऑर्गन्सना आणि म्हणून मग ती दिवसाची झोप येणं. नाही त्यामुळे काय होत होतं रात्री झोप डीप लागत नव्हती. त्यामुळे डीप झोप लागल्याबरोबर झोप ज्यावेळेस श्वास अडकतो त्यावेळेला लगेच लायटर होते स्लीप. आणखीन मग ते माणूस श्वास घेऊ शकतो. त्यामुळे डीप स्लीप होत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.